आणि या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल अमितजी गुलटकर सर, फार मोठे क्रिकेटर, मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं मुंबई क्रिकेटची फार मोठी सेवा केली। आज या स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकामध्ये पंचांचं काम गेले 5 दिवसापासून आपण त्यांना पाहतोय, त्यांचे सुद्धा आपण स्वागत करूया। तर दुसरे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल म्हणजे बहुरुंगी, बहुरूपी आणि या सर्व गुण संपन्न अष्टपैलू नेतृत्व किरण पाटील। म्हणजे फलंदाजी येते, गोलंदाजी येते, क्षेत्ररक्षण येते, समालोचन येते, पंच म्हणून काम पाहतात, बऱ्याचदा स्कोरर म्हणून भूमिका पार पाडली आहे। म्हणजे क्रिकेटसाठी जे वाटेल ते करायला तयार असा हा माणूस यातमध्ये जातोय पंचांच्या भूमिकेमध्ये। किरण पाटील, आपलं सुद्धा स्वागत आहे। तर सामन्याला सुरुवात केली जाईल। नेराधुंद्रा विभागानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले समर 11 अष्टे संघाला। चेतन पाटील पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर एका बाजूला या उलवा रोड मधील बरेचसे खेळाडू आपल्याला समर 11 मधून पाहायला मिळतील। दुसऱ्या बाजूला नेरेधुंद्रा विभाग एक स्ट्रॉंग टीम करून या ठिकाणी मैदानामध्ये आल्यात। फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल अमोल सेल्वम, जो नावा संघाचा विस्फोटक फलंदाज आहे, त्याच्या बाजूला मात्र उमर 11ला ज्यानं घाम फोडला आणि या उमर 11 सारख्या मातब्बर संघाला ज्याच्या इनिंगमुळे पराभव स्वीकारावा लागला तो अर्थातच ओळे संघाचा एक दर्जेदार खेळाडू सागर गायकवाडला आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडला। तर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आदित्य म्हस्कर, स्मार्ट क्रिकेटर मित्र म्हणेन। येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र एक चांगला क्रिकेटर म्हणून हा उदयास येणार, व्यावसायिक खेळाडू म्हणून उदयास येणार। एक चांगली गोलंदाजी, चांगली ॲक्शन सुद्धा पहा, सर्वांना आवडेल अशी गोलंदाजीची ॲक्शन, त्याचप्रमाणे फलंदाजीमध्ये सुद्धा तेवढाच विस्फोटक। तर 2 पंच रेडी झालेत, दोन्ही संघ रेडी झालेत, सलामीवीर रेडी आहेत, गोलंदाज रेडी आहेत, स्कोरर आमचे रेडी आहेत उमेश भोईर, त्याचप्रमाणे पीटीसी लाईव्ह रेडी आहे। तर चला वळूया आपण मैदानाकडे, एका अद्भुत खेळाकडे आपण वळतोय। सर्वांना वेळ लावणारा हा खेळ आणि या पहिलं षटक आजच्या दिवसामधील आदित्य म्हस्कर नेरे संघामध्ये हा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू, आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभाच्या दिवसाचा। पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चपकन आतमध्ये येणारा हा चेंडू मात्र थोडीशी इजा करून जातोय अमोल सेल्वमला। आदित्य म्हस्कर नेरे संघाचा हा गोलंदाज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास येतोय आणि पहिलं षटक सुद्धा ज्या हिमतीनं दिलं जाते मंगेश फडके त्याच्यावर विश्वास ठेवतात। पहिला चेंडू अमोल सेल्वमला मात्र बीट करतोय। लेफ्ट आर्म द विकेट, यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा होता, अमोल सेल्वमनं मात्र विरकावून दिलाय। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू चाललाय, 6 धावांकरता सुरुवात झाली षटकारानं श्री गणेशा। अमोल सेल्वम या विभागामधील उलवा नोडमधील सर्वात ताकदवान फलंदाज म्हणून या संघाकडे पाहिलं जातं। नावा संघाचं प्रतिनिधित्व करतोय आज मात्र समर 11 अष्टे संघाकडून सलामीला। आदित्यचा हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनकडे सरकलाय, सिंगल घेतली जाते। अमोल सेल्वम पाहायला गेलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वात पहिलं शतक वैयक्तिक कोणाच्या नावावर असेल तर मित्रांनो या खेळाडूच्या नावावर
नेरेच्या मैदानावर एक किमिया त्यांनी केली होती. तब्बल 104-105 धावा त्या सामन्यामध्ये वैयक्तिक ठोकल्या होत्या आणि तदनंतर मात्र आपण उस्मानची शतकं पाहिली, 2 शतकं. यावेळेस सागरसाठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. पूल करायचा होता परंतु पूल मात्र अनसक्सेसफुल. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात पंच इशारा करतात सिंगल या ठिकाणी हस्तगत करता आली. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. खूप दर्जेदार स्पर्धा आहे. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक 2018 आणि या तब्बल 8वं वर्ष या स्पर्धेचं आणि या प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करायचं. यावेळेस हा चेंडू अमोल सेल्वमनं मात्र भिरकावला होता. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकांना मात्र एक अफलातून झेल टिपलाय. मोठा धक्का मी तर म्हणेन समर 11 अष्टे संघाला. अमोल सेल्वम यावेळेस मात्र 7 धावा काढून तंबूच्या आसऱ्याला. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. नक्कीच इतिहास केला तो फक्त माझ्या राजानंच. कारण लोक 100 वर्ष जगतात परंतु साधी 5 वर्ष लक्षात राहत नाही आहेत. परंतु हा माणूस मात्र 50 वर्ष जगला आणि आज 338 वर्ष झाली. पाहायला गेलं तर 3 एप्रिल 1680 पासून आणि आज 2018 पर्यंत 338-339 वर्षाचा काला लोटला. तरीही आज राजे मात्र जिवंत आहेत, काळजात, आठवणीत. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा देऊन आपण वळूया या सामन्याकडे, ज्या ठिकाणी या एक मोठा झटका बसलाय समर 11 अष्टे संघाला अमोल सेल्वमच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल स्वप्नील कांबळे. ही धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. पंचांचा बोट आकाशाकडे. खरंच गरज होती का या धावेची हा प्रश्न मात्र उपस्थित केला जाईल. परंतु इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागतंय. बाद होणारा फलंदाज सागर गायकवाड यावेळेस मात्र 1 धाव काढून 0 धाव काढून मात्र तंबूच्या आसऱ्याला येतोय. दोन फलंदाज बाद झालेत आणि दोन्ही आक्रमक. सलामीवीर परतलेत. अमोल सेल्वम 7 धावा काढून सागर गायकवाड तर 0वर बाद झाला. हे लवकर जाणं समर 11 अष्टे संघाला परवडणारं असेल का? कारण पॉवर प्लेची षटकं आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र आदित्य मस्कर ना अवघ्या 8 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये. अजून एक षटक येणं बाकी आहे आणि असं असताना मात्र 2 दर्जेदार खेळाडू आता मात्र तंबूमध्ये बसून मात्र हा सामना पाहणार. नवीन फलंदाज आतमध्ये जातोय सुमित पाटील. दापोली संघाचा हा फलंदाज यावेळेस 7 मध्ये जातोय. काल चांगला परफॉर्मन्स दिलाय. नयन हवळनं संघ पॅक केला होता धाकटी जुईच्या मैदानावर आणि त्या ठिकाणी टॉप 3 मध्ये सुद्धा पोहोचला दापोली संघ. काल एक इनिंग साकारली होती सुमितनं. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित पाटील, कोपरोली गावचा हा खेळाडू. यावेळेस मात्र पहिला चेंडू स्ट्रेट टू द बॉलर खेळला गेला. इथे मात्र आक्रमक होताना पाहायला मिळतात. 2 बळी मिळवल्यानंतर मात्र एक आत्मविश्वास आलाय तो अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. कारण त्यांना माहिती होत्या या विकेट्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अमोल सेल्वमला लवकर बाद केलं. सागर गायकवाड सुद्धा एक आक्रमक शैलीचा फलंदाज. तो बाद झाल्यानंतर दडपणता येणार. कारण ही पॉवर प्लेची षटकं अशी आहेत एकतर या षटकाकडे मोठ्या वाईट नजरेनं पाहिलं जातं या षटकामध्ये. इथे मात्र जोरदार प्रहार केला जातोय. स्वप्नील कांबळेच्या बॅटमधून निघालेला एक दर्जेदार फटका. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय 6 धावांचा. हिरोईन बोलते शाहरुख खानची गो. हिरोईन बोलते शाहरुख खानची. हिरोईन बोलते शाहरुख खानची गो. हिरोईन बोलते शाहरुख खानची. स्वप्नील कांबळे
विचुंबा प्रीमियर लीग सुद्धा 2 दिवसामध्ये संपन्न झाली. विचुंबे गावचा हा खेळाडू यावेळेस मात्र षटकारानं मात्र खातं खोलतोय. बॅकफुटला आले यावेळेस थोडंसं लेग कटर गोलंदाजी पाहायला मिळाली. कट करायचा होता इथे मात्र थोडंसं मी म्हणेन मिस टायमिंग झालं होतं. निर्धाव चेंडू जातोय. रोहित पाटील दुसरं पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. उजव्या हाताचे फलंदाजांसाठी आपण पाहू शकाल लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि एक मात्र डीप मिड विकेटला तैनात केला जातोय. हे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि या पूर्णपणे पाहायला गेलं तर फाईन क्षेत्र मोकळ्या आणि या तदनंतर मात्र लॉंग ऑफ वाईडिश केला जातोय कारण कव्हर पूर्ण मोकळं होतं. आणि हा फलंदाज असा आहे मैदानाच्या चौफेर फलंदाजी करू शकतो. एक तंत्रशुद्ध टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज स्वप्नील कांबळे यावेळेस मैदानामध्ये. भैरवनाथ विचुंबे संघाची जी टुर्नामेंट चालली होती त्या टुर्नामेंटमध्ये मात्र अक्षरशः पाहायला गेलं तर धावा खोऱ्यानं उभारल्या होत्या. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजी चांगली होते. एक षटकाराचा अपवाद वगळला तर मात्र 3 चेंडू मात्र निर्धाव टाकले ते रोहित पाटील मॅन फ्रॉम कोपरोली या गोलंदाजानं. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशा पद्धतीनं गोलंदाजी व्हायला हवी तशीच गोलंदाजी मात्र पाहायला मिळते ND11 संघाकडून. नेरे दोंदरे विभाग. स्वप्नीलसाठी हा चेंडू चकवा देतोय, बाहेरच्या बाजूला वळवतोय, किमिया साधतोय. या ठिकाणी मात्र फलंदाजांना मात्र काहीच करता येत नाही अजून खेळपट्टीवर. पहिल्या षटकामध्ये अमोल सेल्वमचा 1 षटकार आणि या षटकामध्ये फक्त 1 षटकार पाहायला मिळाला. अन्यथा 4 चेंडू मात्र निर्धाव खेळला तो समर 11 आष्टे संघ. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. वाह काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजानं. 1 षटकार सोडला तर 5 चेंडू निर्धाव टाकणं सोपं असतं का मित्रांनो. पॉवर प्लेची षटकं होती. दोन्ही षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये आदित्य मस्करच्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये रोहित पाटीलच्या 6 धावा. थोडीशी मी म्हणेन बॅकफुटवर येतोय यावेळेस समर 11 आष्टे संघ. उभारी घ्यावी लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. पॉम पॉम गाडी पिंट्याची मन सांगतय फॉरेनची. पॉम पॉम गाडी पिंट्याची मन सांगतय फॉरेनची. डीजे मॅडी सँडी फार मोठं नाव संगीत क्षेत्रामध्ये, साऊंडच्या दुनियेमध्ये. कोणतीही मोठी टुर्नामेंट असू द्या या महाशयांना पहिलं आमंत्रण दिलं जातं. मग त्या स्पर्धेमध्ये समालोचक गुणलेखक नाही भेटले तरी चालतील परंतु आवाज साऊंड मास्टर फक्त डीजे सँडी मॅडीच पाहिजेत. वेगवेगळी गाणी आपल्याला ऐकायला मिळतील दिवसभरामध्ये. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावर. 3रं षटक यावेळेस पुन्हा एकदा आदित्य मस्कर येतोय. इथून मात्र पाहायला गेलं तर या षटकांमध्ये 3 षटकांमध्ये धावा उभाराव्या लागतील समर 11 आष्टे संघाला. सुमित पाटील मुळेखंड संघाविरुद्ध काय दर्जेदार इनिंग काल साकारली होती. 14 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं धाकटी जुईच्या मैदानावर आणि तोच खेळाडू यावेळेस स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम दापोली आदित्य मस्कर लेफ्ट आर्म वर विकेट मारा करेल. सुमितसाठी हा चेंडू लॉफ्ट केले. चेंडूला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेमध्ये केला होता. 1 धाव पूर्ण केली जाते. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. 2री धाव. 2 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावर. 16 रन्स. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये पार्टनरशिप फार गरजेची आहे. इथून मात्र भागीदारी करावी लागेल दोन्ही संघांमध्ये, दोन्ही खेळाडूंमध्ये, कारण दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. परंतु मागचं षटक मी म्हणेन थोडंसं स्वप्नील कांबळेने निराश जरूर केलंय. रोहित पाटीलच्या षटकामध्ये धावा उभारण्यामध्ये सपशेल अपयशी ठरला आणि गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करायला व ज्या पद्धतीनं व्हेरिएशन्स गोलंदाजी पाहायला मिळाली. आदित्य हा चेंडू यावेळेस मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातोय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते आणि अजून एका दर्जेदार फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. बाद होणारा फलंदाज क्रमांक 3 सुमित पाटील हा फलंदाज 2 धावा काढून तंबूमध्ये दाखल.
अजून एक फलंदाज बाद झाले. काय सुरुवात केली ND11 संघांना, कारण समर 11 अष्टे संघामध्ये धुरंधर दिवसात एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज दिसतात. आणि असं असताना मात्र यावेळेस बॅटची कडा. इथे मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकांना चांगला प्रयत्न सुद्धा केला होता झेल टिपण्याचा, परंतु प्रयत्नांना थोडंसं का म्हणेन अपयश आलं आणि बाल बचावलाय स्वप्नील कांबळे हा फलंदाज. अजित मुंगाजी ओळे संघाचा दर्जेदार खेळाडू, चलो रे असंही संबोधलं जातं टोपण नावानं, कारण बरीचशी टोपण नावं आहेत ज्या ठिकाणी आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. अनिल कुंबळे असेल जम्बो बोललं जातं, रवींद्र जडेजाला जड्डू बोललं जातं, विराट कोहलीला चिकू सुद्धा बोललं जातं. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवर आपली गुणवत्ता दाखवत असताना अजित मुंगाजीच्या बॅटमधून स्लॉग स्वीपच्या माध्यमातून एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. 6 धावांकरता कणकणीत षटका. कर्णधार आहे या संघाचा, समर 11 अष्टे संघाचा कर्णधार आहे अजित मुंगाजी. पहिल्याच चेंडूवर आदित्य मस्करच्या मात्र हल्ला चढवतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक मंगेश धावतोय, परतावं लागेल दुसऱ्या चेंडूवर. थोडी घाई जरूर या ठिकाणी मी म्हणेन अजित मुंगाजी अर्थातच कर्णधारानं केली आणि हा 4था हादरा आपल्या संघाला बसलाय. धावसंख्या 23 असताना 4थी विकेट गमावतोय. चार फलंदाज बाद झालेत, परंतु फलंदाजी थांबण्याचं नाव नाही घेत, कारण संघ असा बनवलाय. सतीशजी म्हात्रे असतील, संजयजी ठाकूर, चेतन पाटील एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू उतरवलेत, परंतु आज थोडी घाई सुद्धा पाहायला मिळते. धावा कुठेतरी मी म्हणेन व्हायला सुरुवात होते, परत खुंट लागली जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रतिकार यावेळेस जरूर केला होता स्वप्नील कांबळे. आज मात्र अपयशी ठरतोय, कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत त्याचा स्कोर कार्ड आम्ही पाहतोय डॉट 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 असे चेंडू पाहायला मिळतात या ठिकाणी. एक षटकार एक सिंगल, अन्यथा पाहायला गेलं तर आतापर्यंत 7 चेंडू म्हणजे एक षटकापेक्षा जास्त चेंडू मात्र स्वप्नील कांबळे निराश करतोय. परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं आदित्य मस्करच्या अवघ्या 7च धावा दिल्या. 2 षटकांचं पृथक्करण आपण पाहिलं तर 15 धावा देताना तब्बल 3 फलंदाजांना बाद केले आदित्य मस्कर या गोलंदाजांना. पहिली 3 षटकं संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 23 धावा. अजूनही 2 स्लॉगवरची षटकं बाकी आहेत. दोन स्लॉगवरची षटकं आणि या 2 स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र कशा पद्धतीने प्रतिकार करणार. स्वप्नील कांबळेमध्ये गुणवत्ता जरूर आहे, परंतु आज या मैदानावर मात्र पाहायला गेलं तर थोडासा अपयशी जरूर ठरतोय. कारण ज्या पद्धतीचा स्वप्नील कांबळे ओळखला जातो तो स्वप्नील कांबळे मुळातच दिसत नाही या मैदानावर. नवीन फलंदाज येतोय वैष्णव भोईर. उलव्या नोडूमधील सर्वाधिक लोकप्रिय अष्टपैलू खेळाडू वैष्णव भोईर, मॅन फ्रॉम न्हावा. गतवर्षी हीच स्पर्धा, या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, बाईक याच मैदानावर मिळवली होती. परंतु वैष्णव भोईर याच मैदानावर मात्र कशा पद्धतीने प्रतिकार करणार हेही पाहणं तेवढंच गरजेचं. गोलंदाज गणेश पारवे, केबाळे संघाचा जादुई फिरकी गोलंदाज. यावेळेस मात्र पहिला चेंडू पंच किरणजी पाटील आम्हाला इशारा करतात. हा चेंडू मात्र थोडासा बाहेर गेलाय. वाईट बॉलच्या स्वरूपात येणारी ही पहिली धाव असेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. 2 स्लॉगवरची षटकं. या स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र पाहायला गेलं तर अगोदरच 12 चेंडूंचा खेळ आणि धावसंख्या कमी आहे. मी तर म्हणेन 8च्या सरासरीनं वाटचाल सुरू आहे. पण या 2 षटकांमध्ये तेवढ्याच धावा जर जमवल्या तर एक चांगली धावसंख्या मात्र उभारू शकतो. गणेश पारवेचा हा चेंडू यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हर पॉइंट रिजनकडे सरकलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या 26 या आकड्यावर. 26 रन्स
गणेश पारवे केवाळे संघाचा गोलंदाज, फार अनुभव आहे या गोलंदाजाकडे. ते इथे मात्र पंच आपापसात चर्चा करतात. हा पंच अमितजी गोलटकर सर, त्याचप्रमाणे किरण पाटील, दोन पंच खेळाडूंशी चर्चा करत असताना तर 2 धावा आल्यानंतर धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि वैष्णव भोईर मित्र म्हणून एक दर्जेदार खेळाडू आहे. म्हणजे गोलंदाजी तर स्ट्रॉंग आहे आणि त्यापेक्षा मात्र गेल्या 2 वर्षामध्ये फलंदाजीमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला आहे. कारण नावा संघाची टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरल्यानंतर मात्र रिव्हर्स अटेम्प्ट काढायचा प्रयत्न, यामुळेच मात्र कुठेतरी मी म्हणेन हाणून पाडलाय. थोडेसे व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. कट करतो, ब्रेक कटर गोलंदाजी पाहायला मिळते. मधूनच एखादा हळूवारपणे टाकलेला चेंडू कधी कधी समजत नाही. फलंदाजांना बोचकळ्यात टाकणारी गोलंदाजी आहे गणेश पारवे या गोलंदाजाची. वैष्णव भोईर यावेळेस मात्र वैष्णवच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ठोकलेला एक गगनचुंबी आणि गगनभेदी षटकार. सहा धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावर. हा खेळाडू 2 षटकं जर खेळला तर नक्की समर 11 संघाला चिंता करण्याचं काम नसेल, कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे. लोवर फुल टॉस होता, इथे मात्र स्वीप केला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथे मी म्हणेन खराब क्रिकेट थोडंसं पाहायला मिळालं. ओव्हर थ्रो जरूर झाला होता, परंतु दुसरी धाबेसाठी मात्र अतिशय चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्वप्नील कांबळेला मात्र मैदान सोडावं लागतंय. स्वप्नील कांबळे आज निराश केलं मी तर म्हणेन. 9 चेंडू आणि 7 धावा हे आकडे नाही आहेत स्वप्नील कांबळेचे. आणि ज्या पद्धतीनं आम्ही स्वप्नील कांबळेला पाहत असतो, एक दर्जेदार फलंदाज, परंतु प्रत्येक मैदान वेगळं असतं, प्रत्येक दिवस वेगळा असतो. कारण भूतकाळापेक्षा वर्तमान काळामध्ये काय केलं जातं हे क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे. आपण गेल्या सामन्यामध्ये जरी 100 धावा काढल्या असल्या तरी या सामन्यामध्ये त्या 100 धावा उपयोगी होत नाही आहेत, किंवा या सामन्यामधील एखादा शून्यावर बाद होणं म्हणजे आपला शेवट नसतो. पुढच्या सामन्यामध्ये मात्र तोच शून्य आपल्याला उभारी देतो. तर असं घडतं क्रिकेटमध्ये. निराश जरूर असेल, परंतु सामन्यावर लक्ष केंद्रित करूया. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33 या आकड्यावर. गणेश पारवेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळतोय. इथे मात्र पाहायचं आहे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाच नाहीये. पंच अमितजी गोलटकर सरांचा इशारा येतोय. परतावं लागते धावचीच्या स्वरूपात. आल्या पावली माघारी फिरावं लागतंय. ते सूरज पाटील या फलंदाजाला. तर एकही चेंडू न खेळता मात्र सूरज पाटील यावेळेस शिकार झालाय. धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय. वाघेवलीवाडा संघाचा खेळाडू चांगला परफॉर्मन्स केला होता या मैदानावर, परंतु बॅड लक मी म्हणेन वाघेवलीवाडा संघाचं. 1 चेंडू आणि 9 धावा हव्या होत्या आणि त्या दिल्या होत्या वाघेवलीवाडा संघानं. तर हा एक विक्रम याच मैदानावर, याच स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला सुद्धा मिळाला होता. नवीन फलंदाज आतमध्ये जातोय प्रशांत कांबळे. पहा फलंदाजी किती स्ट्रॉंग आहे. 8व्या क्रमांकावर पांड्या मैदानामध्ये जातोय आणि बरेचसे फलंदाज अजून सुद्धा वाट पाहतात, परंतु फलंदाजांना वाट पाहण्यापेक्षा जे फलंदाज आहेत त्यांनीच धावा काढल्या तर त्यांना सुद्धा कदाचित फलंदाजीची मिळणार नाही आहे. गोलंदाज गणेश पारवे यावेळेस मात्र जादुई गोलंदाजी करतोय.
प्रशांत कांबळे एक दर्जेदार लेदर क्रिकेटर म्हणून पाहिलं जातं. दापोली संघाचा हा खेळाडू पांड्या म्हणून सुद्धा फेमस आहे. आल्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय पूर्णपणे, कारण त्यांना माहिती आहे डावखुऱ्याचा गोलंदाज यावेळेस मात्र थोडासा स्पिन करतोय आणि अगेन स्पिन खेळण्यासाठी रिव्हर्सिपचा जरूर अटेम्प्ट केला त्या ठिकाणी, परंतु सपशेल फसला जातो. या षटकामध्ये आल्या 10 धावा. 10 धावांच्या मदतीनं पहिली 4 षटकं संपलेत आणि 33 धावा स्कोर कार्डवर. पाच षटकांची लढत आहे. शेवटचे 6 चेंडू. या 6 चेंडूंमध्ये काय घडणार अपेक्षा जरूर आहे, कारण वैष्णव भुईर हा काहीही करू शकतो मैदानावर. कारण बऱ्याच वेळा पाहिलंय संघ अडचणीत असताना मात्र बऱ्याच वेळा असे फलंदाजी केले तर चक्रावून सोडणारी फलंदाजी करत असो. आणि या मैदानाचा अभ्यास आहे, कारण बऱ्याच वेळा या मैदानावर सुद्धा खेळलाय, या विभागामध्ये खेळतोय, म्हणजे सर्वाधिक पसंती तर या वैष्णव भोईर या खेळाडूला असेल. कारण प्रत्येक विभागामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या मॅचेस असतात, आपला संघ खेळत असतो, तेव्हा तेव्हा त्या जवळच्या संघातील खेळाडूंना जास्त पसंती दिली जाते. हे शेवटचं षटक ही फार मोठी जबाबदारी आहे. अजय डांगरकर उसरली संघाचा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अजय डांगरकर, जयेश डांगरकर या बंधूंनी मात्र उसरली संघाचं नाव वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. आणि त्यातलं जर स्लॉगवरचं षटक, समोर फलंदाज वैष्णवनं हा चेंडू मात्र सोडला आहे. पंच आम्हाला इशारा करतात हा चेंडू वाईट बॉल आहे. 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. एकेरी धावेच्या बरोबरीनं खऱ्या अर्थानं धावांची गरज आहे समर 11 संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर, 34 रन्स. 6 चेंडूंमध्ये मी म्हणेन 15-16 धावा आल्या तर 50चा आकडा नक्कीच सुरक्षित असू शकतो. सुरक्षित म्हणता येणार नाहीये, परंतु चांगली धावसंख्या असू शकतो. परंतु यावेळेस मात्र एक दर्जेदार फटका वाईड स्लॉंग ऑन सी महाराष्ट्राच्या पलीकडे वैष्णव भोईरच्या बॅटमधून निघालेला षटकार. पहिल्या चेंडूवर खळवळ माजलंय आणि हे शॉर्ट टीम मीटिंग घेण्यास भाग पडलंय, कारण जे पहिल्या 4 षटकामध्ये घडलं तसंच हवंय मंगेश फडकेला. हे सांगतोय अजय डांगरकरला, कारण आपल्या 3 गोलंदाजांनी फार मोठी मेहनत घेतली हा सामना आपल्या बाजूने फिरवण्याची. त्या मेहनतीवर तू पाणी फिरवू नकोस असं अजय डांगरकरला समजवलं जातंय. कोणत्या क्षेत्रामध्ये वैष्णवला गोलंदाजी करावी हे मात्र त्याला सांगितलं जातंय. परंतु वैष्णव भोईर तर प्रत्येक चेंडू फटकावणार, कारण हे स्लॉगवरचं षटक आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवर प्रहार तर पाहायला मिळतोच. यावेळेस मात्र थोडासा मिस टायमिंग झालाय. चेंडू शॉर्टमिड विकेटला जातो, त्या ठिकाणी वेगानं क्षेत्ररक्षक आले. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी तडफडतोय वैष्णव, त्याला स्ट्राईक हवी आहे, परंतु निराश जरूर असेल. परंतु सिंगल धाव फलक पुढे गेलंय 41 या आकड्यावर. प्रशांत कांबळे हा एक दर्जेदार क्रिकेटर आहे. आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र सीझन क्रिकेट, लेदर क्रिकेट, आदित्य फायटर्स संघाचा कर्णधार सुद्धा प्रशांत आहे. समोरच्या दिशेमध्ये यावेळेस आघात केला जातोय. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू येतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, कव्हर चांगलं केलं जातंय बॅकअप मंगेश फडकेकडून. 2 धावा, 1च रन त्या ठिकाणी घेतली, कारण वैष्णव भोईरला हवी आहे स्ट्राईक. मोठ्या शिताबीनं घेतलंय, मोठ्या आत्मविश्वासानं घेतले, स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवलाय, परंतु तो कॉन्फिडन्स कुठेतरी आता मात्र उर्वरित 3 चेंडूंमध्ये दाखवावा लागेल. अजय डांगरकर अखूट टप्प्याचा चेंडू पूल करायचा होता, सपशेल मिस केला मी तर म्हणेन. इथे मात्र संधी दवडली. एक मोठा फटका खेळण्यासाठी एक चांगला चेंडू होता वैष्णवसाठी, परंतु कधी कधी हा आत्मविश्वास सुद्धा अंगलट येतो आणि तसंच घडलं मैदानामध्ये. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, निदान एक मोठा फटका. यावेळेस मात्र बिग केला जातोय. काऊ कॉर्नरच्या वरतून चेंडू चाललाय. 6 धावांकरता खणखणीत षटकार वैष्णव भोईरच्या बॅटमधून निघालेला 3रा षटकार. शेवटचा चेंडू, 5व्या षटकामधील शेवटचा चेंडू. या षटकामध्ये धावा आल्यात अजय डांगरकरच्या, येणारच, कारण स्लॉगवरचं षटक आहे. षटकामध्ये हाणामारी केली जाते. हा शेवटचा चेंडू
अजय डांगरकरचा. समोरच्या दिशेमध्ये यावेळेस मात्र ड्राईव्ह केला जातोय. इथे मात्र एक टप्प्यानं चेंडू उचलला जाईपर्यंत दुसऱ्या थाप्याचा प्रयत्न. या ठिकाणी गोलंदाज मात्र कलेक्ट करता आला नाही चेंडू आणि या अवधी मिळाला 3 धावा पूर्ण करण्याचा. या 3 धावांच्या बरोबरीनं संघाचं अर्धशतक ओलांडलंय 51 धावा पूर्ण होताना. आणि आता मात्र जाताना मैदानाबाहेर खुश असतील, अर्थातच अजित मुंगाजी खुश असेल. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 50 धावांचं पाठबळ मिळालंय. 51 धावा, 52 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे येणाऱ्या 5 षटकांमध्ये 52 धावा कराव्या लागतील. अजय डांगरकरनं दिल्या तब्बल 18 धावा आणि या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र 52 धावांची आवश्यकता. तर दुसऱ्या सत्रामध्ये अर्थातच मी मात्र या ठिकाणी थोडासा विराम घेतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा सुपरस्टार आवाज, ज्या आवाजाला आपण सगळीकडे पाहतो. शक्ती चषक असेल, खाडीची टुर्नामेंट असेल, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, गोव्याच्या ठिकाणी असेल आणि त्याहीपेक्षा दुबईमध्ये जाऊन ज्यांनी मराठीमधून समालोचन केलं ते अर्थातच कुणालजी दाते सर यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद दीपकजी पाटील, ज्यांचा आवाज, सुमधुर आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकत होता. जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2018चं हे 8वं वर्ष आपल्यासमोर. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार संजय शेठ ठाकूर, सतीश म्हात्रे, हरेश दापोलकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा एका वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचली आहे. आणि आज तुम्ही पाहू शकाल रायगड तालुका निहाय स्पर्धेला सुरुवात झाली. नेरेदुंद्रे विभाग विरुद्ध समर 11 आष्टे या टीमच्या दरम्यान पहिली मॅच इथे रंगते आणि नेरेदुंद्रे विभागाला धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये 52 हा सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. समर 11 आष्टे संघाने टीम मीटिंग इथे बोलवली. शुभ कार्याला सुरुवात होते. आजच्या दिवसाला इथे सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांना मानाचा मुजरा करून जाऊया स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक 2018 कडे. मी कुणाल सुभाष दाते, तुर्बे, नवी मुंबई, तुम्हा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आमच्याबरोबर आमचे गुणलेखक मित्र उमेश भोईर जुळलेले आहेत आणि त्याचबरोबर आमचे समालोचक साथी मित्र दीपक पाटील, पळसपेच अतिशय
चांगला आवाज आणि त्याचबरोबर कर्जत परिसरातील समीर सोमने सर आमच्याबरोबर जुळलेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम. जाऊया या मॅचकडे. 52 धावांचं लक्ष्य, 52 धावांचं टार्गेट, एक चांगलं फायटिंग स्कोर इथे सेट झालाय आणि फायटिंग स्कोर इथे मात्र डिपेंड करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत, तर दुसऱ्या बाजूला ही धावसंख्या उभारण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये जाऊन पोहोचलेत. येस, अंपायर सिग्नल, मॅच स्टार्ट. आणि प्रवीण चोरगेच्या बरोबर बॅट्समन गणेश पारवे खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील वैष्णव भोईर. मॅन फ्रॉम नावा या खेळाडूने इम्प्रेस केलंय, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. मला वाटते कदाचित प्रस्थान देखील करेल सांगेन प्रीमियर लीग साठी. तर पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय वैष्णव भोईर. राईट मोर विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवर प्रहार. क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. पहिल्या बॉलवर इथे झेल सोडलाय. शॉट चांगला होता, कारण तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने वेग होता, वेगावर अक्षरशः स्वार आहे हा गोलंदाज आणि त्याच्या वेगावर मात्र नियंत्रण मिळवलं होतं बॅट्समनने. खूप चांगला देखना स्ट्रोक होता, परंतु एकच धाव मिळाली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन नेहमीच डोकेदुखी असतं गोलंदाजासाठी, क्षेत्ररक्षणासाठी, आणि तेच इथे घडताना दिसतंय. आता डावखुरा त्याचा फलंदाज मैदानामध्ये आला आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदलवलं गेलंय गोलंदाजच्या माध्यमातून. 30 यार्ड सर्कलचा बाहेरचा आपण विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक मला वाटते बाहेर ठेवण्यात येत आहेत पॉवर प्लेच्या सत्रामध्ये. आणि 2 क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने बाहेर ठेवलेत, एक वेगळी रणनीती आहे वैष्णव भोईर यांची. म्हणजे इथे कुठेतरी शॉट ऑफ गुड लेन गोलंदाजी केली जाऊ शकते आणि तेच इथे पाहायला मिळालं. कट केलाय, चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. तर गणेशने इथे चौकार लागवलाय. खूप देखना स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं मला अपेक्षा होती देखील शॉट ऑफ गुडलेन गोलंदाजी होईल, परंतु यावेळेला जास्त रूम दिला आउटसाइड द ऑफ स्टंप. खूप चांगला कट शॉट पाहायला मिळाला. 4 धावा देखील अर्जित करतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. उंची लहान परंतु कीर्तिमान आहे या खेळाडूची. डावखुरे फलंदाज नेहमीच घातक असतात. यावेळेला फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण आला. कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये. 1 रन कंप्लीट होते. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. तिसरी रन इथे होईल का, परंतु इथे थांबवतोय यावेळेला प्रवीण आपला साथी खेळाडू गणेशला. 2 धावा इथे गणेशच्या खात्यामध्ये जात आहेत. तो जातो वैयक्तिक 6 वर आणि टीमला घेऊन जातोय आतापर्यंत 7 या आकड्यावर. वैष्णव भोईर पहिलं षटक इथे हाताळतोय. पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. तुम्ही पाहू शकाल डीप बॅकवर्ड पॉइंट ठेवण्यात आला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि त्याचमुळे की काय लगातार आखो टप्प्याची गोलंदाजी केली जाते. खेळपट्टीपासून देखील मदत नक्कीच आहे गोलंदाजाला. सकाळचं सत्र झाल्यानंतर आपण पाहू शकाल 12 पेक्षा जास्त वेळ झाला. आता मात्र खेळपट्टी देखील तापलेली आहे आणि आता मात्र तो डीप बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवला गेला आणि एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मध्ये ठेवण्यात आलाय. तर यावेळेला रणनीती काय असेल गोलंदाजाची? पूर्ण रणनीतीचा खेळ असतो क्रिकेट. पॉवर प्ले मध्ये धावा अर्जित करणं महत्वाचे असतात. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. गोलंदाज तयार आणि ते क्षेत्र निवळण्याचा प्रयत्न होता. तुम्ही पाहू शकाल थोडंसं मागे सरसावून कव्हरला खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट, परंतु बॉल जास्त खाली राहिला त्याचमुळे टायमिंग जुळताना दिसलं नाही. बॅटची आतमधली कळा घेतल्यानंतर फक्त एकच धाव मिळते बॅट्समन गणेशला. खूप चांगल्या टच मध्ये दिसतोय. हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे गणेशचं. मेरिटवर खेळतोय आतापर्यंत, कारण आखू टप्प्याच्या बॉलवर अतिशय चांगला देखना कट शॉट त्याने लगवला. त्यानंतर अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने खेळला. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. म्हणजे चारही बाजूला तुम्ही बॅटिंग करू शकत असाल तर पॉवर प्ले मध्ये धावा नक्कीच येतात. तर पाहूया प्रवीणची काय रणनीती असेल या बॉलवर. फुलटोस बॉल. मेजवानी होती प्रवीणला आणि ही मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारली. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. चौकार. खूप चांगलं संगीत डीजे मॅडी आणि सँडीच्या माध्यमातून. प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय पुढे आहेत.
मायक्रोसॉफ्टचा जरी विचार केला तरी तिथे देखील नासामध्ये देखील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीयांचा जलवा आहे. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे या स्ट्रोकसाठी त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय मिड विकेटच्या वरतून सीमारेषा पार. चौकारानंतर इथे येतोय एक देखना षटकार. प्रवीण चोरगे इज ऑन फायर नाव. गली गली तेरी लाल चली जियो रे बाहुबली प्राणों से बढ़ के हमको है तू प्यारा. सब गाएंगे सब गाएंगे अब तेरा जय जयकारा. तर पहिले षटक इथे संपलंय आणि काय स्ट्रोक लगवलेत आणि लगेचच डीजेला देखील आठवण झाली बाहुबलीची. फ्लॉप झाला नाही परंतु भरपूर गल्ला कमवला आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि यावेळेला सलामीची जोडी देखील फ्लॉप नाहीये. दोन्ही फलंदाज धावा खोऱ्याने जमवतात. 18 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये तुटून पडले दोन्ही फलंदाज. नेरेदुंद्रे विभागाचा आपण विचार केला तर 52 धावांचं लक्ष्य आहे समर 11 आष्टे टीमने ठेवलेलं आणि 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल जरी मूर्ती लहान असली तरी कीर्तिमान असलेला फलंदाज गणेश मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. कट शॉट त्याने अतिशय चांगला लगवला परंतु ज्या खेळाडूचा कॅच शून्यावर सोडला तो फलंदाज मात्र आता आग ओकणारी बॅटिंग करतोय. कॅच सुटल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होतो. त्याला माहित असतं आपल्याकडे आता गमवण्यासाठी काही नाहीये परंतु आपण जर चांगला खेळ करून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवलं तर कमवण्यासाठी भरपूर काही आहे आणि तेच इथे दाखवतोय बॅट्समन. खूप दर्जेदार बॅटिंग करत असताना प्रवीण चोरगे. तर पहिलं षटक इथे राहिले नावावर नेरेदुंद्रे विभागाच्या. पाहूया सेकंड ओव्हर कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल आणि दुसऱ्या षटकामध्ये मिथुन दापोलकर मॅन फ्रॉम ओवळे मिथुन दापोलकर. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. बॅट्समन यावेळेला सज्ज होत आहेत गणेश. या खेळाडूकडे क्षमता आहे गणेशकडे. सातत्याने तो निहाळणी करतोय कुठल्या दिशेने क्षेत्ररक्षक लगवलेत. पहिला बॉल आणि यावेळेला पहिल्याच बॉलवर तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर लेगला बॉल हवेत आहे. तिथे देखील झेल सुटला जातोय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना दुसरी रन इथे कंप्लीट होते आणि तिसरी रन इथे मात्र घेण्याचा प्रयत्न नाहीये. खूप चांगला निर्णय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 52 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही 32 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे दुसरं. पहिल्याच मॅच मध्ये मजा येईल. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. दोन्ही संघाची ताकद जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर नेरेदुंद्रे विभागाची बॅटिंग ही ताकद आहे तर एका बाजूला जर पाहिलं तर समर 11 आष्टे गोलंदाजी त्यांची ताकद आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात. कमबॅक करेल का? फुलटॉस बॉल. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय वाईड स्टॅटमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. स्क्वेअर ड्राईव्ह स्क्वेअर कट क्रिकेटची नजाकत दर्शवणारे हे स्ट्रोक असतात आणि ज्यावेळेला डावखुरे हाताचे फलंदाज खेळतात तर एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. त्यांचा फुटवर्क, त्यांची बॅटिंग स्टाईल, त्यांचा टान्स, त्याच्या बॅटमधून निघालेले फटके, जुळलेलं टायमिंग आणि हे मात्र मन मोहून जातं. हेच फटके अतिशय महत्त्वाचे ठरतात क्रिकेटमध्ये. मग कुठलंही क्रिकेट तुम्ही खेळा, शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट खेळा, T20 खेळा, टेस्ट क्रिकेट खेळा, तुमच्याकडे क्षमता पाहिजे, तुमच्याकडे कलात्मकता पाहिजे. हे सर्व इथे दिसतंय. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट. अतिशय चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल का? यस. टायमिंग चांगलं आहे आणि फटका देखील ताकदवान आहे. बॅट्समन गणेश पारवेच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार. थँक्यू. यावेळेला दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये गेल्यानंतर असं वाटतं की दोन्ही बॅट्समनला एका बाजूला प्रवीण चोरगेला फरारीचं इंजिन लावलंय आणि दुसऱ्या बाजूला इथे गणेश पारवे मैदानामध्ये खेळत असताना रोल्स रॉयलच्या इंजिनानुसार सुरेख बॅटिंग करताना दिसत आहेत. दोन्ही फलंदाज चांगल्या रीतीने स्ट्रोकचं सिलेक्शन चांगलं आहे.
खेळपट्टीवरून 7 मात्र आता बॅट्समनला मिळते. चांगलं फुटवर्क, चांगलं टायमिंग, गॅप शॉट सिलेक्शन चांगलं आहे, त्याचमुळे धावा अर्जित होतात क्रिकेटमध्ये. म्हणूनच मी उल्लेख केला, ताकद जरी कमी असली क्रिकेटमध्ये देखील पॉवर प्लेमध्ये धावा होऊ शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 28 धावा, हुक केलाय, चेंडू सरळ जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, आणखीन एक दर्जेदार चौकार. टीमची धावसंख्या 32. आता कदाचित रोल्स रॉयलचं देखील इंजिन काढलं आणि लगेच F1 कार रेसिंग आहे मॅक्लॅरन. आणि यावेळेला आणखीन एक चांगला चौकार इथे लगवत असताना बॅट्समन गणेश पारवे खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. बॅक टू बॅक 3 चौकार त्याने लगवलेत. बॅकफुटला जाऊन कट केलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक बीट होतोय, गलीचा क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत 1 रन ते कंप्लीट होते. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 33. सेकंड मॅच आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतोय. ऋषभ स्पोर्ट्स उल्वे आणि पेन. तर मला वाटतं सेकंड मॅच मध्ये काहीसा बदलाव आहे, तर त्यामुळे लगेचच आमच्यापर्यंत आयोजक माहिती पोहोचवतील जे कुठले संघ या मैदानामध्ये खेळतील. पहिली मॅच मात्र तुम्ही पाहू शकाल, दोन्ही सलामीवीरांनी काय बॅटिंग केली आहे. अफलातून पैसा वसूल बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज. यावेळेला स्क्वेअर लेगला मारायचा होता हा फटका, लेग स्टंप सोडून जातोय. किरण पाटील आमच्याकडे वळतात. येस इट इज वाईट. एक्स्ट्रा रन मात्र मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. उमेश भोईर ज्यावेळेला आमच्या बरोबर असतात, खूप चांगलं गुणलेखन त्यांचं नेहमीच राहिलंय. STCPL सारखी स्पर्धा त्यांनी कव्हर केली, मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतात. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान फक्त सिंगल मिळते बॅट्समनला. आणि याला म्हटलं जातं क्रिकेटचा कलात्मक नमुना, कारण बॅटमधून धावा येत असताना सिंगल डबलवर देखील कॉन्सन्ट्रेशन केलंय, मोठमोठे फटके मारले, धावा अर्जित केल्या. आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35. आता धावा करायचे या मॅच मध्ये 18 चेंडूमध्ये फक्त 17. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. थँक्यू DJ मॅडी अँड सँडी. 2016 मध्ये ज्या वेळेला हे डायलॉग मी म्हटले होते, 2018ला कुठेतरी प्रेक्षकांनी त्यांना पसंती दिली. म्हणजे 2 वर्ष लागले या प्रवासासाठी देखील. आणि याच्यापेक्षा अजून एकापेक्षा एक जे मोटिवेशनल कोट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, कारण हे आमचं कामच आहे. ज्या पद्धतीने सर्वच खेळाडू खेळत आहेत, कारण माझ्याही कुटुंबावर ज्याप्रमाणे सध्या परिस्थिती उद्भवली त्याच्यानंतर कुठेतरी सावरण्याचा मी देखील प्रयत्न करतो. मी खेळाडूंना सावरताना भरपूर पाहिलं आणि माझ्याबरोबर माझे सर्वच मित्र खंबीर उभे राहिले, त्याचमुळे मी देखील सावरलो. आणि याच दरम्यान अतिशय देखना फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा षटकार. बॅट्समन प्रवीण चोरगे, ही इज ऑन फायर. येस, खूप चांगला फटका. 6 धावा मात्र मिळतात. यानंतर होणारा सामना गावठाण आणि पेन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला यायचं टॉस साठी. जीवन डाकी यांचं इथे आगमन झालंय. बोरकारवरून आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतो. सुस्वागतम. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर या स्पर्धेमध्ये.
17 चेंडू आणि 11 धावा. हे समीकरण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट स्वीप करायचा होता, परंतु टायमिंग थोडंसं जुळलं नाही, परंतु तरी देखील 2 धावा. मी कौतुक करेन खास करून बॅट्समन गणेश पारवेचं. काय धावतोय तो खेळपट्टीवर. ज्यावेळेला महेंद्रसिंग धोनी याचं आगमन झालं होतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि त्यावेळेला त्याला पाहिलं होतं अशा पद्धतीने धावा अर्जित करत असताना, आणि यावेळेला मी गणेशला पाहतोय ज्या पद्धतीने तो धावतोय. 2 धावा इथे मात्र मिळतात. उरण समालोचक असोसिएशनचे सर्व शिलेदार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 43-43. फुलर लेनचा बॉल बीट केलंय. अतिशय चांगल्या टप्प्यावर बॉल पडतोय. जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे होता गोलंदाजच्या माध्यमातून. ओमकार नाईक इथे षटक हाताळत असताना देखील एक चांगला यंगस्टर आहे ओमकार. सुशांत मोकळ म्हणजेच गोट्या हे नाव सुपरिचित आहे. सध्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये तो खेळतोय, तर त्याला विनंती आहे या आपण लवकरात लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. 1 रन इथे मात्र कंप्लीट होईल आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 44. रोशनजी डाकी साहेब, सरपंच बोरखार, आज त्यांचा वाढदिवस आहे. आई एकविरा चरणी, आई भवानी चरणी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना असेल. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि संगम घरत वरचे ओवळे यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने या स्पर्धेचे शिल्पकार संजय शेठ ठाकूर, सतीश म्हात्रे, हरेश दापोलकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य लाभो. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 44. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान तुम्ही त्यांना पाहू शकाल. आज त्यांचा देखील वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी मात्र भरपूर चांगले कारनामे केले त्याने खेळाडूने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, परंतु ज्या पद्धतीने 2 फलंदाज खेळत आहेत ते तर मात्र काही सोडलंच नाहीये मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला स्कूप करायचा होता. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकाल किती चपळ, चतुर आणि चाणाक्ष. अतिशय चांगला झेल. शफल झाल्यानंतर लगेचच हेरला आणि एका हाताने उजव्या बाजूला वाकून अतिशय चांगला झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज गणेश पारवे बाद. अजय डांगरकर नवीन बॅट्समन, मॅन फ्रॉम उसारली, खेळण्यासाठी सज्ज होतात. नेरे दुंद्रे विभागाचं क्रिकेट भरपूर आता नावरूपाला आलंय. खूप चांगले चांगले खेळाडू त्या परिसरामध्ये खेळताना दिसतात. मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत. नाईट प्रकाश झोतातील स्पर्धा चांगल्या होतात. चांगलं क्रिकेट तिथे देखील पाहायला मिळालं. आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवर पहिलं यश मिळवत असताना ओमकार नाईक, एक चांगला यंगस्टर, तेवढाच वेग आहे त्याच्याकडे. ज्या वेळेला आउटस्विंगर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उंची घेत थोडासा बाहेर निघाला चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. षटकाची समाप्ती होते अशा प्रकारे. षटक क्रमांक 30 इथे मात्र संपलं आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर उमेश आमच्यापर्यंत स्कोर कार्ड पोहोचवत. धावसंख्या झाली 44. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत फक्त 8. साऱ्या गावाचा म्हणजे आहे भावाचा. साऱ्या गावाचा आहे भावाचा. थँक्यू डीजे सँडी अँड मॅडी. तुम्ही पाहू शकाल रोशनजी टाकी, सरपंच बोरखार आणि त्याचबरोबर संगम घरत यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा आमचे डीजे मॅडी आणि सँडी देत आहेत. कारण अशाच पद्धतीचं जे गीत संकलन असतं तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण स्पर्धा वेगळ्या लेवलला पोहोचवण्यामध्ये या 2 महानायकाचा तेवढंच मोठं योगदान आहे. त्यामध्ये सँडी आणि मॅडी यांचा मी उल्लेख करेन. वळवलीचे आहेत सँडी. पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खूप चांगलं त्यांचं देखील कार्य राहिलंय.
किरण दळवी जे CEO आहेत पनवेल टेनिस क्रिकेट.com चे. 8 धावा इथे करायचे या मॅच मध्ये. लक्ष आता छोटं होत चाललंय. बॅटिंग करणारा संघ नेरेदुंद्रे विभाग. 52 धावांचं टार्गेट होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अफलातून बॅटिंग केली प्रवीण चोरगे आणि त्याच्याबरोबर गणेश पारवेने एक स्टँड दिला दोन्ही सलामीरावांनी. आपल्या टीमसाठी यावेळेला फटका चांगला आहे, ताकद चांगली आहे आणि तोपर्यंत चेंडू देखील अडवला जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये साईड स्क्रीनच्या दरम्यान 2 धावा मिळत आहेत बॅट्समन प्रवीण चोरगेला. प्रवीण चोरगेचा पहिल्याच बॉलवर झेल सुटला, परंतु त्यानंतर तो अक्षरशः बरसला गोलंदाजांवर. अतिशय चांगली बॅटिंग केली त्याने. मिड विकेटला लगवले, त्याचे षटकार देखणे होते. ऑन ड्राईव्ह चांगले लगवले, ऑफ ड्राईव्ह चांगले लगवले. त्याच्याकडून आता मला अपेक्षा असेल कव्हर ड्राईव्हची देखील. पाहूया कशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 46. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय. लॉंग ऑफच्या दरम्यान अतिशय चांगला झेल, फलंदाज बाद होतोय प्रवीण चोरगे. येस, थँक्यू डीजे. गावठाण आणि पेन या टीमच्या दरम्यान यानंतरचा सामना होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर तुम्हाला यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. वैष्णव भोईर गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललेत. मंगेश फडके कोपरोली. तेवढेच चांगले दर्जेदार समालोचक रायगड समालोचक असोसिएशनचे ते शिलेदार. यावेळेला फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना चांगलं कमबॅक होतं या ओव्हरमध्ये. धावा करायच्यात अजूनही मैदानामध्ये 6. 52 धावांचं लक्ष्य आहे. टार्गेट चांगलं आहे. 6 धावा अजूनही करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. नेरेदुंद्रे विभाग या संघाला या मॅच मध्ये. गोलंदाज येतोय वैष्णव. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन अजय. अजयसाठी हा चेंडू, बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये. 2 क्षेत्ररक्षकामध्ये तू घेऊ की मी, परंतु अखेर एक चांगला निर्णय झाला. फलंदाज बाद. तर 6 धावा अजूनही करायचे आहेत. हिम्मत हारलेला नाहीये संघ समर 11 आष्टे. त्यांना माहिती आहे अजूनही 2 चेंडू निर्धाव टाकले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. पुन्हा एकदा समर 11 आष्टे संघ. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा तडाखा बसला वैष्णवला या एंड कडून, परंतु यावेळेला तुम्ही पाहू शकाल सिटी एंड कडून गोलंदाजी करत असताना दर्जेदार तो गोलंदाजी करतोय. जास्त धावा त्याने खर्च केलेला नाहीयेत. विकेट मिळवलेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलेत. नितीन पाटील हा देखील कोपरोलीचाच खेळाडू आहे. नितीनच्या बरोबर मंगेश खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 8 बॉलमध्ये 6 धावा. 2 बॉल अतिशय महत्वाचे ठरतील जे इथे स्पेलचे आहेत वैष्णव भोईरच्या. या 2 बॉलवर कशा पद्धतीने बॅटिंग करतात बॅट्समन नितीन पाटील. क्षेत्ररक्षणाची सजावट, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. एक शॉर्ट फाईन लेग आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक. बॉलर तयार होतोय. आखू टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. गलीचा क्षेत्ररक्षक पॉइंट पर्यंत धावावं लागेल आणि धावल्यानंतर अतिशय चांगला झेल. फलंदाज बाद.
आता मात्र गोलंदाज ऑन हॅट्रिक. वैष्णव भोईर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय. पाहूया हॅट्रिक तो पूर्ण करतोय का. अतिशय महत्वाची हॅट्रिक त्याच्यासाठी देखील ठरेल, त्याच्या टीमसाठी देखील ठरेल आणि मॅचला कलाटणी देणारी हॅट्रिक देखील ठरू शकते. नवीन बॅट्समन अविनाश सोमवंशी खेळण्यासाठी सज्ज होतात. हा देखील कोपरोलीचा खेळाडू. लगातार कोपरोलीचे खेळाडू इथे बाद होत आहेत. पाहूया या बॉलवर हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज वैष्णव भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅट्समन अविनाशसाठी पुढचा चेंडू. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. सामना बदललाय. 2 सलामीवीर चांगले खेळले परंतु त्यानंतर बॅट्समन आउट होण्याची लाईन लागली आणि यावेळेला षटकाची समाप्ती होते. अतिशय चांगला स्पेल समर 11 आष्टे टीमच्या माध्यमातून वैष्णव भोईरचं मी कौतुक करेन. खूप दर्जेदार गोलंदाजी केली. सिटी एन कडून गोलंदाजी करत असताना जास्त रूम दिला नाही फलंदाजांना. विकेट मिळवली आणि आता 6 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता असेल नेरे दुंद्रे विभागला. तर 6 चेंडूमध्ये 6 धावा याच मैदानावर हा कारनामा केलाय अक्षय पवार यांनी. कामोठे संघाच्या विरुद्ध खेळत असताना सावळे विरुद्ध ती मॅच होती. पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का. याच दरम्यान तुम्ही पाहू शकाल संजय शेठ ठाकूर यांचे जवळचे मित्र करावे गावावरून योगेश यांचे इथे आगमन झालंय. सुस्वागतम. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतो. 6 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे या मैदानामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 6 गेंदे 6 रन. आता मॅच मध्ये रंगत आलेली आहे. दोन्ही संघ इथे हारण्यास तयार नाहीयेत. दोन्ही संघ झगडतायत आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढाई नक्की चालेल ही. कारण ज्या पद्धतीने सलामीवीर खेळले होते मैदानामध्ये प्रवीण चोरगे आणि त्याच्याचबरोबर गणेश पारवे, असं वाटलं होतं की ही मॅच जवळपास 4 ओव्हर किंवा त्यापेक्षा कमी ओव्हरमध्ये संपू शकते. परंतु जसे ते फलंदाज बाद झाले त्यानंतरचे फलंदाज काहीच करू शकले नाहीत. कारण प्रत्येक फलंदाजाने ते भोपळा, अंडा, डक फोडलेला आपल्याला पाहायला मिळालं. दोन्हीच खेळाडूंनी 45 धावा कंप्लीट केल्या परंतु त्यानंतरच्या ज्या धावा करायच्या आहेत अजूनही 6 त्या धावा आता मात्र या फलंदाजांना कराव्या लागतील. त्यामध्ये बॅट्समन नितीन पाटील आणि अविनाश सोमवंशी खेळण्यासाठी तयार होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन अविनाश. 6 चेंडू 6 धावांनी गोलंदाज आहे स्वप्नील कांबळे. पहिला चेंडू स्वप्नील याचा टप्पा पडल्यानंतर तुम्ही पाहू शकाल एक आउटस्विंगर पाहायला मिळाला परंतु तिथे फलंदाज थोडासा शफल झाला आणि त्याचमुळे पंचांचा इशारा येतोय हा डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडूची सांगता येते होते. विजुंबेचा सुपरस्टार स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. येणारे चेंडू असतील 5 चेंडूमध्ये रन करायचे 6. कंपल्सरी चेस करावे लागतील हा नियम आहे या स्पर्धेचा. म्हणजे 5 चेंडूमध्ये 6 धावा आता काढाव्याच लागतील. एनडी विभागला या मॅच मध्ये नेरे दुंद्रे विभाग खेळण्यासाठी सज्ज होतोय. अविनाश गोलंदाज स्वप्नील. फुल टोस आणि हा बीमरच असेल नो डाऊट. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. 1 रन कंप्लीट. सेकंड रन साठी चान्स घेतला आणि या बॉलवर मात्र वाटोळं झालंय. टीम सागर 11 आष्टेचं पाणी फेरलं गेलं मी म्हणेन स्वप्नांवर त्यांच्या. असं वाटत होतं की एक चांगला बॉल पडलाय. 5 बॉलमध्ये 6 रनची मॅच आली आणि या बॉलने धावा दिल्या 3. म्हणजेच आता मात्र समीकरण बदललं. 5 चेंडूमध्ये अवघ्या धावा करायच्या 3. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 49 वर. 49 रन. 3 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणारा संघ नेरे दुंद्रे विभाग. अविनाश साठी मेजवानी होती. फ्री हिट आता असेल. एका चेंडूमध्ये 9 धावा देखील झाल्यात. वाघिवली आणि जुगावच्या विरुद्ध ती मॅच ऋतक्षू पाटील मैदानामध्ये होते. सामना जिंकला आणि यावेळेला
तर बीट केलंय फलंदाजाला, परंतु 40 रन देखील कंप्लीट झालेले आपल्याला पाहायला मिळालं. गॅदरिंग चुकतंय, याच घडतात चुका. ज्यावेळेला हाई होते जास्त, फुलटोस बॉल पडला, त्यानंतर फ्लीटचा बॉल देखील बीट झाला. 1 रन लेग बाईटचा इशारा इथे करतायत आमचे अंपायर. एक्स्ट्रा रन मिळते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 अप. अर्धशतक कंप्लीट. नेरेदुंद्रे विभागाचं 2 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे अजूनही 4 चेंडू 2 धावा. बॅट्समन आता सज्ज होत आहेत. नितीन पाटील खातं उघडायचे. नितीन पाटील यांना अविनाशने तर खातं उघडलंय. 2 धावांची अजून आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने तुटून पडले होते प्रवीण चोरगे आणि त्याचबरोबर गणेश पारवे, त्याचमुळे खूप मनमोहक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सन्मानजनक धावसंख्या त्यांनी उभारली आणि त्यानंतर जे मिडल ऑर्डरचे बॅट्समन होते थोडेसे ते अपयशी ठरलेत, परंतु आता किल्ला लढवतायत नितीन आणि अविनाश. 2 धावांची अजून आवश्यकता असेल. 50 धावा कंप्लीट झाल्यात. बॉल असतील तुमच्याकडे 4. स्वप्नील कांबळे पाहूयात 2 धावा डिपेंड करतोय का. ओहो, अतिशय चांगला आउटस्विंगर पाहायला मिळाला. टप्पापर्यंत कट होतोय, चेंडू बाहेर निघतोय. इथे बॅट्समन चूक कोणती करतोय तर पदल आलित्य नाहीये. खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न करतायत, बॉल पर्यंत जाण्याचा कुठलाच प्रयत्न नाहीये. आणि तुम्ही पाहू शकाल इथे तर पायच हल्ले नाहीयेत बॅट्समनचे. असं वाटलं की खिळे ठोकून बॅटिंग करतायत की काय पायात. बॉल बीट केला गेला बॅट्समनला. अजूनही धावा करायच्या. 2 बॉल असतील 3. आता मात्र सामना रोमहर्षक स्थितीमध्ये. 1 चेंडूवर विकेट आली किंवा डॉट बॉल आला तर मात्र बीमन समर 11 आष्टे संघ कुठेतरी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील. राईट मोर द विकेट. ओरपिच बॉल होता. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह केला, पदल आली ते वापरलं. हे पाहिजे क्रिकेटमध्ये. आता मात्र अतिशय चांगला फटका स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली. सामना मात्र जिंकला नेरेदुंद्रे विभागाने. वेलप्लेट नेरेदुंद्रे विभाग. हॅड लक समर 11 आष्टे. बेटर खूप चांगला खेळ नेरेदुंद्रे विभागाच्या माध्यमातून. खास करून मी कौतुक करेन 2 बॅट्समनचं, ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. त्यामध्ये प्रवीण चोरगे आणि गणेश पारवे. वेल प्लेड बॉयज. खूप चांगला खेळ. हॅडलक समर 11 आष्टे. बेटर लक नेक्स्ट टाइम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच याच दरम्यान कल्याणी घोरपडे यांचं देखील आगमन झालं. सुस्वागतम कल्याणीजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. डोंगरी गावकाच बचला क्रिकेट सामना आज बॉलिंग टाकली गणेशनी? प्रवीण चोरगेंनी टाकले ना. ऑलराऊंडर आहे का प्रवीण? ऑलराऊंडर कोण आहे त्यातला? गणेश लागले. बॅटिंग पण चांगली आहे. 6 कोणी जास्त मारला त्याला दे. 6 त्यांनी 4 बाउंड्री पण चांगले आहेत ना. गणेश मारला आहे का मॅन ऑफ द मॅच आहे? 10 धावा म्हणजे काहीच नाही रे. गणेश मारायला द्यायचं आहे का मॅन? तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 9 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी करणारा गणेश पारवे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर गोलंदाजी देखील चांगली केली आहे या गोलंदाजाने. षटकार लागल्यानंतर